नमस्कार मंडळी, कशा आहात? तर आता डायरेक्ट चला व्हिडिओला स्टार्ट करू. हे बघा, हे कोणाला आवडतं? हे मला माझं फेवरेट म्हणजे डाळ भात. मला बाकी काही नाही दिलं ना तरी मला चालेल, पण हे ना मला खूप आवडतं. एकदम वाफाळलेला भात आणि गरम गरम डाळ खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. साधी सिंपल रेसिपी. आपली तुरीची डाळ असते ना, ती फक्त स्वच्छ धुवून घ्यायची. कांदा, टोमॅटो, लसूण आणि शेंगदाणे बोलते, लसूण आणि जिरे आपले कुटून घ्यायचे. तेल टाकायचं, मोहरी टाकायची त्यात मस्त. त्यानंतर कांदा, टोमॅटो टाकायचं, कढीपत्ता टाकायचं. त्यानंतर लसूण जे आपण बारीक करून घेतो ते टाकायचं. मग पाणी टाकायचं, त्यात हळद आणि मीठ आणि मिरची पावडर टाकायची. थोडीशी एक उकळी आली की त्यात डाळ टाकायची. 2-3 शिट्ट्या काढायची. झाली आपली डाळ. झटपट होणारी आणि खूप टेस्टी लागणारी. आणि हे ना खूप छान लागतं, एक नंबर लागतं. मला तर खूप आवडतं यार, कारण हे ना म्हणजे जास्त चपाती भाजी करण्यापेक्षा आहे ना हे खूप सुंदर लागतं. खायला खूप टेस्टी आणि हलकं आणि झटपट होणारं. एका साईडला भात लावायचा, एक साईडला हे लावून द्यायचं. एक नंबर होती आणि खायला पण खूप टेस्टी. आणि अशी डाळ एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मला प्रचंड आवडते. सो मी आता आहे ना गरम गरम खाणार आहे. बनवलं आहे आता मी, मस्त खाणार आहे. मला खूप आवडतं यार. बाकी काही असू दे, मला हॉटेलमधलं नाही दिलं तरी चालेल, पण हे ना मला खूप आवडतं डाळ भात सारखं. आणि लहान मुलांना पण आपण करून खाऊ घालू शकतो. एक नंबर लागतं. या मंडळी जेवण करायला. काल ही जी कोथिंबीर घेऊन आली होती ना, मी तशीच फ्रीजमध्ये ठेवली होती पिशवीत, आणि मला लक्षातच नव्हतं. मग मी मगाशी बघितलं आणि म्हणलं हे खराब होण्याच्या आधी पहिलं निवडून घ्यावं, कारण ही खराब झाली ना मग सगळं फेकून देण्यात येईल. कारण फ्रीजमध्ये ठेवलं ना ते पाणी पाणी होतं पिशवीला, त्यामुळं मला पहिलं हे निवडून घ्यावं. बघू शकता किती राडा झाला आहे. हे सगळं उचलायचं आहे. माती पण खूप निघाली आहे, बघू शकता. एवढी सगळी माती निघाली, कचरा निघाला आहे. कोथिंबीर कमी निघते आणि काड्यात जास्त निघतात. तर आता हे मी आवरते. पहिलं मला हे आवरून घ्यावं लागेल, कारण फॅन आहे ना त्याचं सगळं उडतं आहे. आणि हे मातीचं पण आहे, जरा पुसून घ्यावं लागेल, कारण खूप माती झाली आहे आणि खूप माती आहे ह्याच्यात. तर मी आत्ता पहिली तर कोथिंबीर निवडून घेतली. आता हे व्यवस्थित ठेवली ना म्हणजे 8 दिवस तरी टेन्शन नाही कोथिंबीरचं. तर स्टोर करून व्यवस्थित ठेवली ना तर मग 8 दिवस जाती. कसं आपल्याला निवडून ठेवलं ना मग इझी पडतं. नाही निवडली तर मग ती तशीच खराब होऊन जाते आणि लवकर पण संपती. मग सगळी एवढी मोठी मेथी बोलते, एवढी मोठी कोथिंबीर फेकूनच द्यावं लागत असते.